हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला जसं काल सांगितलं आपण आज मुरुम भरला आहे. कसा भरला आहे तुम्हाला दाखवतो. की बघा, इथं मुरुम टाकला आहे. ही मुरुम सगळ्यात तिथं टाकायचं आहे. त्या पायरीपासून इथंपर्यंत पूर्ण भरायचा आहे असा. पण तिकडं काही JCB जात नाही, ट्रॅक्टर जात नाही, त्यामुळे आपल्या ह्या हाताने टाकायला लागणार आहे गडी सांगून. हे आहे ते तिथले तिथं पसरून घ्यायचं आहे. ही पण इथं पसरायचा. ही इकडचं आहे तिकडं टाकायला लागतंय. इथं पूर्ण सहा टॉयलेट टाकले ट्रॅक्टरच्या. आणखीन पसरलं नाही. JCB आणखीन पण उभा आहे, कारण काल लय उशीर झाला होता दिवसभर. तिकडं भावाचा पण टाकला आहे घराच्या पायात. हे इथं मुरुम टाकला आहे, तुम्हाला सांगितलेलं. दगडा आणि विटा इथनं उचलून तिथं ठेवल्या त्या इथं मुरुम भरायसाठी. इथं मुरुम भरला आहे. काल गाया दिवसभर इथं होत्या. इथं गायांच्या जागेला आपण मुरुम पसरणार नाही, कारण गायांना आता पावसाळा नसल्यामुळं मुरुम एवढं लवकर पूर्ण नीट बसत नाही. मग गायांना जखमा होते का पूर्ण अंगाला, त्यामुळे इथं पसरायचं नाही. पावसात पूर्ण इथं पसरायचं आहे. ही JCB आणखीन इथंच उभा आहे. काल लय उशीर झाला होता, त्यामुळं रात्री इथं कुठे बिटे त्यामुळे दिसणार नाही. त्यामुळे ती म्हणलं राहू द्या, उद्या येतो. इथं मुरुम टाकलाय. ही वाट्याला टाकलाय पूर्ण. वाट तुम्हाला दिसणार नाही आता, सकाळ ऊन आहे. इथं पूर्ण खड्डा होता. इथं पूर्ण भरले. ही पूर्ण वाट भरली. इथनं ह्या रेषेपासून नांगरलेल्या जिकडं आपलं रान आहे, तिथनं पूर्ण असा मुरुम भरलाय. आता ड्रायव्हर येईल, एक 9 वाजेपर्यंत ड्रायव्हर येईल JCBचा. मग मुरुम पूर्ण पसरायचा आहे. इथं पण जास्त झाला आहे, त्यामुळं पसरायला लागते. नंतर ही जरा मोठी दगड आले, 3 दगड आम्हाला उचलायला लागते. ती JCB येऊपर्यंत आम्ही आता उचलीनच. नंतर काल एवढा उशीर झाला नसता, काल आपला पूर्ण पसरून झाला असता. पण ते भावाचा पण मुरुम आणायचा होता, त्यामुळं भावाचा मुरुम आणला. नंतर त्याच्या घरात टाकला. त्याच्या घराची बाजू जरा माती काढून टाकायची होती. ती माती, हे बघा, ही माती आहे ना, ही इथं जी दगड होती ती ह्यात टाकली. ती मग ह्यात टाकल्यामुळं उशीर झाला. JCB वरनं खाली आलतं. नंतर आपली वर माळा तुम्हाला दाखवली पहिल्या व्हिडिओत, ती रानातलं पूर्ण बाबळी बिबळी काढल्या. ती बाबळी काढल्यामुळं पण जास्त उशीर झाला. नंतर इथं भावा जरा काम होतं, ते पूर्ण सफाई केलं. इथं मुरुम टाकायचं असल्यामुळं JCBवाला म्हणलं ट्रॅक्टरवर चढणार नाही, पण आपल्या ट्रॅक्टरवाल्यानं जरा वर चढवलं, त्यामुळे उशीर झाला. काल नाही तर आपला पूर्ण मुरुम पसरून पण झाला असता. पण आता येईल 9 वाजेपर्यंत येतो म्हणलाय. का येईल मग पसरून घ्यायचं आहे. वर आपल्या आता बाबळी काढल्या तर ती बाबळीचा पूर्ण डेग लावलाय. ती बाबळी पण आपल्याला जाळायला जायचं आहे. नंतर तिथं आपल्याला रान प्लेन करायचं आहे. ह्या मक्काचं मुरघास करायचं राहिले, ती मुरघास पूर्ण करायचा आहे. त्याला पण आणखीन काही गडे आला नाही तर बघू. मुरघास करताना पण पूर्ण मी व्हिडिओ टाकीनच. पण आता JCBचा ड्रायव्हर येत नाही तोपर्यंत मुरुम असाच आहे. JCB इथंच लावून गेलाय म्हणल्यावर येईल लवकर. बघू काय होते. तुम्हाला मी वर आपल्या माळाला जाऊन आपला खड्डा आहे ते आता ह्याच्यापेक्षा पूर्ण मोठा झाला आहे. काल आपण आपल्या 30 ट्रॉल्या मुरुम होता ओढलाय, आमच्यात ओढलाय म्हणते ते आणलेल्याला. त्यामुळे आणखीन खड्डा पूर्ण मोठा झाला आहे. ती खड्डा पूर्ण भरायचा आहे, कारण तिथं आम्हाला आता बाग लावायची. तुम्हाला मी जसं पहिल्या व्हिडिओ सांगितलेलं तसं ती खड्डा पूर्ण भरायला आणखीन लय लागणार आहे, कारण आपण घराला पण जास्त मुरुम ओढलेला आहे. घराच्या पायाला फक्त आपण 35 ट्रॉल्या मुरुम ओढलेला. आणि नंतर बाजूला असं 2-3 वर्ष सरळ ओढतोय. ती 15 ट्रॉल्या 20 ट्रॉल्या, आज आपलं काल 30 ट्रॉल्या ओढल्या. त्यामुळे खड्डा लय मोठा झाला आहे. मी तुम्हाला पहिला व्हिडिओ दाखवलेलाच, तुम्ही बघितलाच असेल. रानातल्या पूर्ण चिलारी बाबळ्या आता आपण काढल्या. ती जाळायच्या, परत रानात जरा प्लेन करून लेवल लावून परत ती नांगरायला लागते. ते आपण ती करताना मी व्हिडिओ टाकेनच. ही आता इथं काल ट्रॅक्टर अडकलेलं खड्डा इथं तिकडं काय ट्रॅक्टर जाऊ दिलं नाही, कारण तिथं काय ते बांधायला लागते. तिथं खड नाही यायला पाहिजे म्हणून
ही वैरण ती सगळी इकडं असते ती इकडं ठेवली. ही खडी इथं होती ती इकडं टाकली. ती तुम्हाला लॉक टाकलेलाच मी. तिकडं पण मुरुम टाकलं नाही गुरांच्या जायला, कारण तिथं गुरांना जखमा होते दगडांमुळं त्यामुळं ते पाऊस पडल्यावर चिखल बिक्कल झाला तर मग आपण हे ट्रॉल्या आपण हिचं पूर्ण पसरणार नाही किंवा मागच्या ते मग इथल्या नेऊन तिथं टाकाय थोडा मग ते जास्त चिखल होत नाही. गुरांना पण जखमा नाही झाल्या पाहिजे त्या. बघू आता JCBचा ऑपरेटर येईल 9-10 वाजेपर्यंत. मी मुरुम प्लेन करताना पण व्हिडिओ टाकीनच. आपलं पुढचे व्लॉग आणि व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.